हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर। शिवसेनेच्या 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी। मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळेंना पुन्हा लोकसभेचं तिकीट, तर रामटेकमधून राजू पारवेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी। कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना लोकसभेची उमेदवारी, तर हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब। शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी, तर मावळमधून श्रीरंग बारणेंना संधी। बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांच्या नावाची घोषणा, तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर। शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नाही। नाशिक, कल्याण डोंबिवलीसह यवतमाळ, वाशिमच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा नाही। भाजपने थोडी तरी मैत्री जपावी। हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर, यवतमाळची जागा कशी मागता? हक्काच्या जागा मागितल्याने शिवसैनिकांमध्ये चीड, अर्जुन खोतकरांची भाजपवर टीका। काँग्रेसला धक्का, रामटेकमधील रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे निर्णय। रश्मी बर्वेंच्या पतीकडूनही आधीच उमेदवारी अर्ज दाखल। सांगली, दक्षिण मध्य मुंबईवरून काँग्रेसची ठाकरेंवर नाराजी। चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर करायला नको होते। पवार आणि ठाकरेंसमोर काँग्रेसची उघड नाराजी व्यक्त। संजय, किती खोटं बोलणार? सहयोगी राहून तुम्ही पाठीत खंजीर खुपसला। प्रकाश आंबेडकरांचं ट्विट करत घणाघात। आघाडीच्या भ्रमात ठेवून जागा पाडण्याचं कारस्थान रचल्याचा आरोप। अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून क्लीन चिट। 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणाचा खटला सीबीआयकडून बंद। कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप। भाजपकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम। नारायण राणे फडणवीसांच्या भेटीला, तर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सावंत तातडीने मुंबईला रवाना। महायुतीच्या नेत्यांची भेट घेणार। नवनीत राणा आणि रवी राणांनी घेतली फडणवीसांची भेट। खराब वेळ सुरू असताना आम्ही भाजप सोबत होतो, मैदान सोडलं नाही। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। नवनीत राणांविरोधात बच्चू कडू अडसूळ एकवटले। बच्चू कडू उद्या राणांविरोधात उमेदवारी देण्याची शक्यता, तर शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळही राणांविरोधात अपक्ष लढणार। अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंनी केलं स्वागत। गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला। 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांना ईडी कोठडी कायम। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लढत सुरू। राजस्थानची 4थी विकेट। अश्विन 19 चेंडूत 29 धावा करून बाद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।